नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. एस-टी महामंडळ भरती 17,450 वॅकन्सी याबद्दल आपण रिसेंटली एक अतिशय महत्त्वाचा आणि चांगला माहितीपूर्वक व्हिडिओ दिलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर त्यामध्ये आपण मुख्यत्वे सांगितलेलं होतं, बऱ्याचशा चॅनलवर तुम्हाला काही थोडीफार चुकीची माहिती मिळाली असेल, परंतु आपण सांगितलेलं होतं की 2 ऑक्टोबरला त्याचा निविदा निघणार आहे, म्हणजे त्याचं टेंडर निघणार आहे भरतीचं. ठीक आहे, तर त्या रिलेटेड आता प्रोसिजर सुरू झालेली आहे. ॲक्च्युअली जी भरती आहे किंवा ॲक्च्युअली जी जाहिरात आहे त्याला वेळ लागू शकतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो किंवा प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये किंवा तसंही इंडिव्हिज्युअली की सर जाहिरात कधी येईल. तर जाहिरातीला थोडासा आणखी वेळ लागू शकतो, परंतु पेशन्स ठेवा मित्रांनो, थोडी शांतता ठेवा, कारण की एवढी मोठी भरती आहे त्याला वेळ थोडा लागणारच आहे. बऱ्याचशा प्रोसिजर असतात. निविदा म्हणजे आधी टेंडर निघालेलं आहे, तर त्यामध्ये आता पुढची प्रोसेस आहे. नंतर परमनंटसाठी सुद्धा प्रयत्न विद्यार्थी मित्रांचे चालू होते किंवा काही युनियनचे वगैरे. युनियन म्हटल्यापेक्षा कसं आहे की काही प्रयत्न असे काही लेवलवर सुरू होते, त्यामध्ये सुद्धा यश मिळालं अशी एक माहिती फक्त मिळते आहे. अजूनपर्यंत काय डिसिजन एस-टी महामंडळाने किंवा गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे ते मिळालेलं नाही आहे, ती माहिती मिळालेली नाही आहे. परंतु ही भरती आता पुढे परमनंट बेसिसवर होऊ शकते. मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस, त्यानंतर ते परमनंट करतातच. परंतु त्यानुसार आता पुढे बघू काय त्यामध्ये चेंजेस करतात. तर ॲक्च्युअली जेव्हा जाहिरात येईल त्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा असा अंदाज बांधू नका. सध्या फक्त टेंडरची प्रोसेस सुरू आहे. त्यानंतर पुढे 1 ते 2 महिन्यानंतर ती जाहिरात येऊ शकते. एक्झॅक्ट डेट सांगता येणार नाही. कोणाकडे डेट असेल तर मला डेट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याबद्दल आपण माहिती देऊ किंवा माहिती घेऊ आणि नंतर तुम्हाला कन्फर्म माहिती देऊ. ठीक आहे, एक्झॅक्ट डेट सांगणं कठीण नाही, पण तुम्ही एवढंच सांगू शकतो की जे विद्यार्थी इलिजिबल आहे, पात्र आहे, शैक्षणिक दृष्टीने तुमचं 10वी झालं असेल, तुमच्याकडे लायसन असेल हेवी वगैरे किंवा लाईट व्हेकलचं वगैरे, आणि तुम्ही जर त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही अभ्यास सुरू करा. विद्यार्थी मित्र अभ्यास सुरू करतच नाही आणि मग एकदा एक्झाम येते आणि जाहिरात येते आणि मग एक्झाम येते, तेव्हा विद्यार्थी मित्र तयारीत नसतात. आमचा 4-5 वर्षाचा तसा अनुभव आहे माझा ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ गाईड म्हणून, मार्गदर्शक म्हणून. तर यामध्ये इंग्लिश, मराठी, अंकगणित आणि जी-के म्हणजे जनरल नॉलेज हे पूर्ण सिलेबस आहे. तर त्याच्या रिलेटेड आपण डिटेल व्हिडिओ पुढे 2-3 दिवसामध्ये आणखी घेऊच. त्यामध्ये डिटेल व्हिडिओ म्हणजे सेपरेट चॅप्टर वाईज काय काय राहणार आहे ते सगळी माहिती देऊच. परंतु याच्या रिलेटेड तुम्हाला बुक्स अवेलेबल आहे, जसं मराठी आणि इंग्लिशसाठी सुद्धा भरपूर तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिळून जातील आणि त्याच्यामध्ये सेंटेन्स करेक्शन वगैरे तसं येतं. आणि अंकगणित तर तुम्हाला कुठे मिळून जाईल, की आपला कोर्ससुद्धा आहे, आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, त्यावर तुम्हाला कोर्ससुद्धा अंकगणितचा मिळून जाईल. आणि जी-के हे वास्ट आहे. जी-केसाठी तुम्ही जेवढं रीड कराल, जेवढे बुक्स वाचाल तेवढं चांगलं. करंटची वाचा आणि मागच्या 1-2 वर्षातले जे आहे महाराष्ट्र लेवलचे ते जास्तीत जास्त वाचायचा प्रयत्न करा आणि तुमचा अभ्यास सुरू करून द्या. ठीक आहे, बाकी काही विचार करायचा नाही की जाहिरात कधी येईल, त्यानंतर तुमचं एक्झाम कधी होईल, काय होईल, कसं होईल, हे या भानगडीत पडायचंच नाही, विनाकारणच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला जर सिलेक्शन घ्यायचे आहे, खूप मोठी भरती आहे, 17,500च्या जवळपास हे वॅकन्सी आहे किंवा कमी जास्त आणखी होऊ शकतात. तर ही जी वॅकन्सी आपल्याला क्रॅक करायची असेल, आपल्याला पोस्ट घ्यायची असेल, ती परमनंट असो टेम्पररी असो, सध्या आपल्याकडे कुठलाच जॉब नाही आहे, त्याच्यामुळे 10वी बेसवर चांगला जॉब आहे. सॅलरी साधारण 30च्या घरामध्ये जाते. तर हा जॉब तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला तयारी ही करावीच लागेल. त्या रिलेटेड आपला गायडन्स तुम्हाला राहील. आपला ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा, त्यावर सुद्धा बरेचसं आपण देऊच मटेरियल वगैरे. इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोरला जाऊन तुम्ही इंजिनियर अमोल टाईप केलं तर तुम्हाला तिथे सगळं मिळून जाईल. समजा डाउनलोड करू शकता तुम्ही नंबर वगैरे तुमचा रजिस्टर करून. ठीक आहे, आणि या रिलेटेड आणखी काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या रिलेटेड वरच्यावर आणि खरे अपडेट्स आपण द्यायचा प्रयत्न करू आपल्या माहितीनुसार. ठीक आहे, तर जाहिरात ही लवकरच येईल, खूप जास्त वेळ लागणार नाही, कारण की गव्हर्नमेंट त्या प्रयत्नात आहे. 2026मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज येणारच आहे. पण तुम्ही थोडंफार इथे तयारीमध्ये असणंसुद्धा आवश्यक आहे, कारण की एकदम जाहिरात येते आणि मग पेपर होतो आणि विद्यार्थी मित्र हे तयारीमध्ये राहत नाही, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे एस-टी महामंडळ भरतीबद्दल येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.